हॅलो एव्हरीवन. तर मी आज आले माझ्या माहेरी आणि माहेरी आल्यावर आमच्या गप्पा गोष्टी तर रंगतातच. त्यासाठी आम्ही रात्री विचार केला का आपण पायकॉन बॉईल करून खाऊ, ती पण या अगारो रेजन्सी मल्टी कुक केटल विथ स्टीमर मध्ये. तर चला आपण रेसिपी बनवूया. याचा इनर पोर्ट 1.2 लिटर कॅपॅसिटीचा आहे आणि हा प्रोडक्ट 600 वॅटचा आहे. केटलचा पॉवर बेस हा डिटॅचेबल आहे आणि 360 अंश पॉवरच्या केबल सोबत येतो हा. आणि स्टीमर बास्केटची कॅपॅसिटी 0.9 लिटरची आहे. यासोबत तुम्हाला ऍडजस्टेबल बटन भेटतं, त्याच्याने तुम्ही ऑन ऑफ सुद्धा करू शकता. यासोबत तुम्हाला भेटतो प्लास्टिक बाउल, स्टेनलेस स्टीलचा ग्रिल रॅक, स्वीट पोटॅटो आणि एग बॉईल करण्यासाठी हा पोटॅटो आणि एग रॅक. आणि हा आहे स्टीलचा स्टीमर बास्केट, त्याच्यात तुम्ही व्हेजिटेबल, मोमोज सगळं काही स्टीम करू शकता. आणि ह्या प्रोडक्टची तुम्हाला 2 वर्षाची वॉरंटी भेटते. आणि तुम्ही याच्यामध्ये काय काय बनवू शकता, काय काय नाही बनवू शकता, या छोट्याशा मिनी फाईल मध्ये दिलेलं आहे. तुम्ही जेव्हा ऑर्डर करणार तेव्हा तुम्ही हे बघून घ्या. आणि इकडे ना मी पिन बोर्ड मध्ये केटल लावला. त्यानंतर आपल्या केटल मध्ये मी पाणी ओतून घेतला, आपला व्हेजिटेबल बास्केट लावला, त्यात मिनी कट केलेले पायकॉन टाकले आणि आपलं झाकण लावून घेतला. आणि 10 मिनिटातच आपले पायकॉन एकदम भारी प्रकारे शिजलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झाले आणि खायला पण एक नंबर लागतात. त्यानंतर केटल वॉश करून पुसून घेतला आणि रात्रीचे 12 वाजून गेलते आणि मला अजून भूक लागली. तर मम्मीला मी बोलले का मला मॅगी खायची इच्छा झाली, ती पण या केटल मध्ये तू बनव. तर मम्मी ते कशी बनेल, तर चल मी तुला सांगते, तू बनव फक्त. केटल ऑन केला, त्याच्यामध्ये सेम प्रोसेसने पाणी टाकला. त्यानंतर आपला पाण्याला जरासा उकाला येऊन दिला. त्यानंतर मम्मीने मॅगी टाकली. मॅगी नॉर्मल शिजली, वरून मसाला टाकला, मिक्स केला, झाकण लावला आणि आपली 5 मिनिटात या केटलमध्ये मॅगी रेडी झालेली आहे. वाव, एकच नंबर. त्यानंतर मॅगी मी टेस्ट केली आणि वाव, जाम भारी झालती. माझं केटल खूप जास्त घाण झालता, त्याला पहिले मी वॉश करून घेतला. वॉश करून आपलं नॉर्मल पुसून घेतला. तर मग कधी ऑर्डर करताय अगारो ब्रँडचा हा केटल अँड स्टीमर, लवकर जा. लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये आहे आणि बाय करून घ्या. थँक्यू.